आर्थिक व्यवहाराच्या वादातून प्राध्यापकाची हत्या झाली आहे। या हत्येनंतर या प्राध्यापकाला खड्ड्यामध्येच पुरलं गेलं। छत्रपती संभाजीनगर मधला हत्येचा थरारक उलगडा झालाय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आर्थिक व्यवहारामधून त्यामधून वाद झाले आणि या वादातूनच प्राध्यापकाची हत्या केली गेली। या हत्येनंतर त्या प्राध्यापकाला खड्ड्यामध्येच पुरलं गेलं। छत्रपती संभाजीनगर मधल्या थरारक प्रकरणाचा हा उलगडा झालेला आहे। पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या। दृश्यम स्टाईल या हत्येचा थरारक पद्धतीने त्यांनी छडा लावलेला आहे। विशाल कोरडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, अतिशय थरारक अशी ही हत्या होती, हे प्रकरण होतं आणि याचा उलगडा आता पोलिसांनी केलाय। काय आणखी माहिती आहे? सगळा प्रकार धक्कादायक म्हणावा लागेल। हा सगळा प्रकार झालाय तो 50 लाखातनं या प्राध्यापकांकडनं या आरोपींनी 50 लाख रुपये उसने घेतले होते आणि प्राध्यापक ते पैसे परत मागत होता, म्हणून या आरोपींनी या सगळं करण्याचा बनाव केला। महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस हा प्राध्यापक त्या आरोपींसोबत पार्टीला गेला त्यावेळेस या प्राध्यापकानं स्वतःची बंदूक स्वतःजवळ स्वतःच्या सुरक्षेसाठी ठेवली होती, कारण घातपाताची त्याला भीती होती असं सांगितलं जातं। मात्र त्याचीच बंदूक वापरून आरोपींनी या प्राध्यापकाचा खून केला आणि तो खून लक्षात येऊ नये म्हणून त्यांचा मृतदेह सुद्धा पुरला आणि तब्बल महिनाभर या प्रकरणाची कुठेही वाच्यता झाली नाही। अखेर पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली आणि हा सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला। धक्कादायक म्हणजे खुनानंतर हे आरोपी सुद्धा हा प्राध्यापक बेपत्ता आहे असं सांगत त्याचा शोध घेण्याचा कुटुंबासोबत प्रयत्न करत होते, असं सुद्धा या सगळ्या प्रकरणात उघड झालंय। मात्र पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि आरोपींना आता जेरबंद केलंय। जी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।